संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हे प्रकरण मीडियामध्ये जोरात गाजलं। पण हे प्रकरण लावून धरलं ते भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। यासोबतच वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंची जुनी प्रकरणही धस यांनी बाहेर काढली। अशातच आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि अजित पवार गटाचे नेते भाऊसाहेब लटपटे यांनी बुट्ट्या गायकवाडच्या हत्येत धसांचा हात असल्याचा आरोप केलाय। धस मुंडेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतानाच बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणात धस यांच्यावर आरोप सुरू झालेत। बीड जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील बुट्ट्या गायकवाड यांच्या हत्येने स्थानिक राजकारणात एक नवा वाद उभा केला आहे। संजय उर्फ बुट्ट्या गायकवाड हा दडेगाव परिसरातील भिल्ल वस्तीत राहायचा। 25 एप्रिल 2014च्या सकाळी 9:30च्या सुमारास बुट्ट्या आपल्या घरी बसला असतानाच अचानक भिल्ल वस्तीत एक टाटा सफारी कार भरधाव वेगाने आली। ती कार बघून बुट्ट्याच्या मनात पाल चुकली, म्हणून त्याने तिथून पळ काढला। गाडीनं त्याचा पाठलाग केला आणि मारेकऱ्यांनी गाडीतूनच बुट्ट्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या। गाडीतून उतरून त्याच्यावर तलवारीने व इतर धारदार शस्त्राने वार केले। त्यातच बुट्ट्याचा मृत्यू झाला। यात 5 जणांना पोलिसांनी अटक सुद्धा केली। यावेळी सुरेश धस हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। त्यावेळी गोपीनाथ मुंडे व रामदास आठवलेंनी बुट्ट्या गायकवाडच्या कुटुंबाचे सांत्वन केले होते। हे प्रकरण त्यावेळी चांगलंच गाजलं। त्यामुळे आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मते आरोपींना पळून जाण्यासाठी सुरेश धस यांच्या पत्नीने 3 लाख रुपये दिले होते। या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र धस यांच्या शेतात सापडली होती, असे गंभीर आरोप सदावर्ते यांनी केले होते। त्यामुळे आता 11 वर्षापूर्वी घडलेल्या बुट्ट्या गायकवाड हत्या प्रकरणात सुरेश धसांना घेरण्याचे प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिनधास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।